नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? हे आहे केळफूल। तर याची आज आपण मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवतोय। तर त्याआधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं, हे खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर हाताला डिंक लागण्याची शक्यता असते। आता आपल्याला एक एक करून ही पाकळी आहे ती ओपन करायची आहे। बघू शकता, जशी ओपन करू ना तसा आतमध्ये ह्या फुलांचा फणा मिळतो, म्हणजे ह्या कळ्या मिळतात आपल्याला, ज्याच्यापासून आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। प्रत्येक कसं पान उघडेल तसं ना आतमध्ये आपल्याला ह्या कळ्या मिळत जातात। मी सगळं असं पान उघडून यांना व्यवस्थित वेगळं करून घेतलं होतं। आणि एवढ्या छोट्या कोक्यामध्ये, म्हणजे याला आम्ही कोका असेही म्हणतो, तर एवढ्या छोट्या ह्या केळफुलामध्ये एवढ्या भरपूर साऱ्या ह्या पाकळ्या मिळाल्या होत्या। केळफूल साफ करताना ह्या पाकळ्या आहेत ना त्या इझिली निघतात, पण बोरिंग काम मला वाटतं ते म्हणजे ह्या प्रत्येक पाकळीतून धागा वेगळं करणं। ते म्हणजे मी तुम्हाला दाखवते, असं हातावरती चोळून घ्यायचं, म्हणजे वरचं तोंड आहे ते उघडायला सोपं होऊन जातं। आणि मध्ये एक उंच दांड्याचा पांढऱ्या कलरचा धागा असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता, त्याला वरती असा पांढरा गट्टू असतो आणि तो खेचला ना की त्याच्या खालचं ट्रान्सपरंट टर्फल आहे ते सुद्धा सोबत निघतं। अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या कळ्यांमधून हे टर्फलाचा भाग आणि मधला जो पांढरा धागा आहे तो व्यवस्थित वेगळा करून घ्यायचा आहे। हे वेगळं करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर एक जरी तो धागा रेसिपीमध्ये आला ना तर सगळी रेसिपी कडू होण्याची शक्यता असते। त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मी सगळ्या कळ्यांमधून हा धागा आहे तो वेगळा करून घेतलाय। बघू शकता, बऱ्यापैकी एवढा काहीसा धागा आणि ते टर्फल निघालं होतं। आता ह्या सगळ्या क्लीन पाकळ्या आपल्याला मिळालेल्या आहेत। मिठाच्या पाण्यामध्ये निदान 2 तासासाठी तरी याला भिजत ठेवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर यातील डिंक आहे ना तो रेसिपीमध्ये जाणवतो, घशाला खवखव होण्याची शक्यता असते। त्यामुळे पाण्यामध्ये नक्की त्याला भिजत ठेवा। आता एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा ओवा हातावरती चांगला चोळून घातलाय, म्हणजे मस्त चव येईल। आता याच्यामध्ये सगळे स्पायसेस घालायचे आहेत, जसं की मीठ, ऑरिगॅनो, धना पावडर, लाल तिखट, हळद आणि जिरा पावडर। ह्या सगळ्या स्पायसेसचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सगळं घालून झाल्यानंतर हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे आणि अगदी जरा जरा पाणी घालत त्याला छान असं घट्टसर तयार करून घ्यायचं आहे, कारण खूप जर पातळ केलं ना तर व्यवस्थित त्याचं कोटिंग होत नाही पाकळ्यांवरती। त्यामुळे घट्ट असं याला तयार करून घ्यायचं आहे, सगळ्या गुठळ्या मोडत। बघू शकता, साधारण या कन्सिस्टन्सीचं ते बनलं पाहिजे। तर आपलं हे तर पीठ बनून तयार झालं। तर ज्या आपण पाकळ्या भिजत ठेवल्या होत्या त्या बघू शकता व्यवस्थित भिजल्या गेल्यात। त्या आता पाण्यातून व्यवस्थित निथळवून मी या बॅटरमध्ये यांना ॲड करते आणि हलक्या हाताने आपल्याला ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघू शकता सगळ्या पाकळ्यांना पिठाचं छान असं कोटिंग झालंय। त्यामुळे याला घट्टसर तयार करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर कोटिंग आहे ते व्यवस्थित होत नाही। इकडे मी तेल आधीच तापत ठेवलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना की 2-3 पाकळ्यांचा बंच घेऊन आपल्याला हे जरा जरा करत तेलामध्ये सोडायचं आहे। व्यवस्थित कडकडीत तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत यांना आलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। ह्या भाज्या खरंच खूप अप्रतिम लागतात। केळफुलाची भाजी तर तुम्ही खाल्लीच असेल, पण अशा प्रकारच्या भज्या कधी खाल्ल्यात का? मला नक्की कमेंट करून सांगा। व्यवस्थित आलटून पालटून हलका गोल्डन रंग येईपर्यंत यांना कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे आणि तेलातून व्यवस्थित निथळवून कोणत्याही टिश्यू पेपरवरती काढायचं आहे, जेणेकरून त्यातील जास्तीचं ऑइल टिश्यू पेपरमध्ये जाईल आणि आपल्या ह्या मस्त अशा कुरकुरीत भजी बनवून तयार झालेल्या आहेत। नक्की एकदा घरी ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, बाय बाय।